बारामती विमान अपघाताचा अहवाल लवकर जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। बारामती विमान अपघाताचा अहवाल लवकर जाहीर करा। शिंदे राहुल गांधींना भिडल्याचं पाहायला मिळालं। लोकसभा सभापतींवरील अविश्वास प्रस्तावामागे राजकीय हेतू, शिंदेंकडून अविश्वास प्रस्तावाला विरोध। आखाती युद्धाचे ढग विरळ होण्याची शक्यता, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा। अमेरिकेच्या अध्यक्षांची इराणला नवी धमकी, तेल पुरवठ्यात खोडा घातल्यास गंभीर परिणाम। पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम, भारतानं बांगलादेशला पाठवलं 5000 टन डिझेल। महिलांसाठी कार्यालयात लवकर या, लवकरचा संकल्पना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। आखाती युद्धाचा विमान प्रवाशांना फटका, इंधन दर वाढल्यानं एअर इंडियाकडून प्रवासी तिकिटात वाढ। हॉटेल व्यावसायिकांना हवाय सवलतीत गॅस सिलेंडर, गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% उपाहारगृह बंद। व्यावसायिकांच्या आधी घरगुती गॅस सिलेंडर पुरवणार, मंत्री छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका। लोकांचा सिलेंडर अडवाल तर गुन्हा, सरकारकडून प्रतिबंधात्मक कायद्याची थेट अंमलबजावणी। खाद्यतेलाची वाहतूक विस्कळीत, पुरवठ्यावर झाला परिणाम, खाद्यतेलाचे दर भडकले। सोलापुरातील व्यावसायिक सिलेंडरचा भाव 2400 रुपयांवर, हॉटेल व्यावसायिकांनी जय महाराष्ट्रकडे व्यक्त केली खंत। संघ मुख्यालयावर काढणार मोर्चा, वंचित काँग्रेसचा मोठा निर्णय, 23 मार्चला काढणार मोर्चा, मोदींच्या कारभाराच्या निषेधार्थ करणार आंदोलन। समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल, कायदेमंडळानं साध्वीतीनं निर्णय घ्यावा। देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली अनुकूलता। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा, कंपनीवर ओढावलेल्या नामुष्कीनंतर 3 महिन्यांनी झाले पायउतार। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आयसीयूमध्ये दाखल, नियमित तपासणी दरम्यान अचानक प्रकृती बिघडली। 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाराचं अपहरण, पिंपरी पोलिसांनी पाठलाग करत 5 जणांना ठोकल्या बेड्या। राज्यात पावसाची शक्यता, तर विदर्भात येलो अलर्ट, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही सरींचा अंदाज। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार मुंबईत, चेंबूरमध्ये सूर्यकुमारचं उत्साहात स्वागत। अर्शदीप सिंगला दंड, डॅरेल मिचेलच्या दिशेनं चेंडू फेकल्याप्रकरणी कारवाई, अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या अंगावर चेंडू मारल्याचं प्रकरण।